खासदार राहुल गांधी यांचा नवाच दावा। अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली। देशभरातील विविध मतदारसंघातील तपशील केला सादर। किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका। मालेगाव इथं घुसखोरांविरोधात 5 गुन्हे दाखल। मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरांची पाठराखण करताय, खासदार राहुल गांधी यांचा आरोप। उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई। अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाराचं एन्काउंटर। गाझियाबाद चकमकीत दोघे गुंड ठार। गुजरातेत बसून काँग्रेस मतदारांचीच नावं गायब झाली। खासदार राहुल गांधी यांचा दावा। आयोगानं आठवडाभरात उत्तर द्यावं, राहुल गांधी यांचा आग्रह। इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले। शिवइतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलं। मराठी माणसाच्या संपत्तीत ठाकरेंची लुडबुड का? संपत्तीतली ठाकरेंची लुडबुड उपेंद्र पावसकरला नापसंत। मीनाताई पुतळ्यावर उपेंद्र पावसकरनं काढला राग। पोलीस सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। विनाकारण प्रत्येक गोष्टीचं राजकारण नको, फडणवीस यांनी ठाकरेंना सुनावलं। पुतळा विटंबनेनंतरचा उद्धव ठाकरे यांचा दावा निघाला पोकळ। नासक्या विचारांचा माणूस नासकच काम करणार। मनोज जरांगेंची भुजबळांवर मर्यादा सोडून टीका। कारण नसताना 2 समाजात वेगळं वातावरण। 2 समित्या करायची आवश्यकता होती का? आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचे सवाल। प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे सेवेत व्यत्यय। महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉकची मागणी। कर्नाटकात विजयपुरा इथं स्टेट बँकेवर मोठा दरोडा। 3 दरोडेखोरांनी केली 21 कोटींची लूट। 1 कोटीची रोकड, 20 किलो सोनं लुटलं। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू। मराठवाडाकरांचं स्वप्न पूर्ण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। पंतप्रधान मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण। मोदींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये दिले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक।